नमस्कार सर. माझं नाव योगेश वाघ. नाशिकहून आलो आहे मी. मला सर्वात आनंद कसला आला असेल माहिती आहे का? तुम्ही या वाघाला शिकार करायला शिकवलं आज. म्हणजे याच्या आधी मला भीती वाटायची भीती. म्हणजे मला लाँग टर्म इन्व्हेस्टिंग जास्त विश्वास आत्तापर्यंत. पण आजचा जो मी शेवटचा दिवस आहे, आजचा होता दिवस, इथून पुढे माझा व्ह्यू चेंज झाला. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल याच्यामध्ये, तर कन्फर्मेशन. आज आता मी जवळजवळ माझं वय ह्या शेअर मार्केटमधलं 2.5 ते पावणे 3 वर्षाचं असेल फक्त. म्हणजे 5 एप्रिल 2021मध्ये मी एंट्री केली शेअर मार्केटमध्ये. आणि दुसरा 13 एप्रिल 2021ला गुढीपाडव्या दिवशी मी पहिला ट्रेड घेतला इंट्राडेचा. तुम्हाला कळालं असेल काय झालं असेल त्या ठिकाणी. तोंडावर आपटलो. 5,500 तिकडे गुढी उभारलेली होती. गुढीचा आनंद बाजूलाच राहिला, पण 5,500चं टेन्शन आलं मला, कारण माझ्या दृष्टीने तो लॉस फार मोठा होता. त्यानंतर मनावर घेतलं की आता हे बदलायचं. एक तर त्यानंतर महापुरुषांचा गीतेचा विचार माझ्यासोबत होता. तेव्हा हार मानायची माझ्यामध्ये ते हे नव्हती, कधी रडायची सवय नाही मला. परंतु निर्णय घेतला का काय ते पाहायचा कोर्स, काय ते करायचं, मला यातलं शिकायचं. कारण पडलेलं होतं, आपटलेलं होतं, त्यातनं वरती यायचं होतं मला. त्यावेळेस साहजिकच भारतीय शेअर मार्केटचा त्यावेळेस नेमका व्हिडिओ पाहिला मी तर पहिला. आता तोंड ओळख झाली माझी, परंतु कन्फर्मेशन कोणी दिलं नाही मला. आत्तापर्यंत भरपूर व्हिडिओ पण मी पाहिले, रील्स पण अनेक पाहिले असेल, पण कन्फर्मेशन जसं म्हणतो ना, म्युच्युअल फंड काढायला गेला की तो म्हणते ही रिस्क आहे, तुम्ही तुमच्या रिस्कवर एंट्री करा. कुठे पहा ती रिस्क आहे. पण फर्स्ट टाईम तुम्ही एक व्यक्ती असा असाल की ज्यांनी मला कन्फर्मेशन मिळालं तुमच्याकडून की कन्फर्म मी सांगतो तसंच होईल. हे कुठेही भेटत नाही रिॲलिटी. म्हणून मला ते फार महत्त्वाची गोष्ट वाटली. आणि त्या कन्फर्मेशन जोरावर तुमचा जो व्हिडिओ पाहिला, दुसरा एक व्हिडिओ मी पाहिला तुमचा, तुम्ही आज सकाळी पण त्याचा उल्लेख केला. 13 पर्सनल लोन आणि 16 क्रेडिट कार्ड. आता तुमचं इतकं तर नाही, पण मी ह्याच परिस्थितीनं आलो थोडंसं की मी सुद्धा क्रेडिट कार्डचा इफेक्ट यूज कसा करायचा हे मी शिकून घेतलं नंतर. कारण पैसा तर फार नाही माझ्याकडे, पण त्याचा 45 दिवसाचा कसा उपयोग करून घ्यायचा आणि ड्यू डेटच्या आत कसं पे करायचं, हे 4 वर्षापासून ड्यू डेटच्या बाहेर कधी माझं पेमेंट गेलं नाही. म्हणून त्याचा उपयोग इन्व्हेस्टिव्ह प्रॉपर मी पद्धतीने केला. त्याचा आज प्रॉफिट पण दिसतोय. परंतु मी विचार केला की सारख्या वर्स्ट कंडिशनमधून वरती येऊ शकता, तर मी काय होऊ शकत नाही. बरोबर ना? तुमची कंडिशन तर म्हणजे तुम्ही एकदम झिरोतनं परत एवढी उडी मारली मोठी, मग मी काय करू शकत नाही. मग मार्गदर्शन कोणाचं योग्य वाटेल माझ्यासाठी? काय तुमचंच वाटेल. कारण जो पडून वरती उठला आहे ना, त्याकडनं जी शिकण्यात मजा असते ना, ती पुढं दुसरीकडे नसते. म्हणून ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही शिकलो आणि त्याचं इन्फॉर्मेशन मला मिळालं. 2 दिवसात निर्णय घेतला का मला क्लास करायचा, पैशाचा विचार नाही. कारण आज जर डोक्यात माझ्या असेल ना, हा मला जर खर्च वाटत असेल ना, हा फी भरली, ते माझं पूर्णपणे चुकीचं मत आहे. तुम्ही जर सकाळी बोला ना, ही इन्व्हेस्टिंग आहे, कारण बुद्धीवर सुद्धा इन्व्हेस्टिंग करावं लागते. हा खर्च कोणी समजा हा डोक्यातनं विचार काढून टाकायचा, हा खर्च नाही, इन्व्हेस्टिंग आहे. आणि फार महत्त्वाची. आणि माझ्यासोबत माझ्या मामांना पण घेऊन आलो मी. म्हटलं मामा यायचं का? ते पण लगेच रेडी झाले. आम्ही 2 जण आलो. मस्त त्यांना पण आनंद भेटला, त्यांचे डाऊट्स क्लिअर झाले. आणि आज आम्ही ठरवून टाकलं का आता पूर्ण याच्यामध्ये उतरायचं आणि पूर्ण व्ह्यू चेंज झाला आमचा. तर तुम्हाला तुमचे मनापासून आभार. आणि आधीन पुढे रील पाहणं सोडून दिलं मी आता. म्हणजे इथं ते आता जसं तुम्ही सांगितलं ना, वेगवेगळे पॅटर्नचे रील दिसायचे यूट्यूबला, माणूस पाहायचं कसे काढते प्रॉफिट लोक, मोठमोठे प्रॉफिट सांगायचे. पण जेव्हा आज एक रील पाहायला बघतं, त्याचा हसू वाटायला लागला मला. कारण यांचं जेव्हा मी ऐकलं होतं, ते सगळं म्हणजे काय ऑप्शन म्हणजे अवघड आहे. ते जायचं घुसायचं निकडं. तिथून पुढं ठरवून टाकलं ते रील बिलकुल पाहायचे नाही, फक्त फोकस याच्यावरच करायचं, दुसरं काहीच नाही होतं. कारण कन्फर्मेशन मला इथं भेटलं, बाकी ते पुढेही भेटलं नाही कन्फर्मेशन. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा तुमचे परत एकदा हृदयापासून आभार.